नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 20। विश्वजितने तिच्यासाठी बरीच शॉपिंग केली होती। आरोहीने पहिल्यांदा मॉलमध्ये पाय ठेवला होता। जे काही नावाजलेले इंटरनॅशनल ब्रँड होते तेथील बऱ्याच वस्तू विश्वाने आपल्या पसंतीने खरेदी केल्या होत्या। आरोही निशब्द झाली होती। त्याच्यासोबत हुज्जत घालणं तिला परवडलं नसतं। तिचं संपूर्ण आयुष्य खर्ची पडलं असतं तरी तिने इतके पैसे कमावले नसते जितके विश्वजितने एका दिवसात तिच्यासाठी खर्च केले होते। पण यावेळी आरोहीच्या मनामध्ये वेगळे विचार सुरू होते, म्हणून ती शांत होती। निघायचं? विश्वजितने विचारलं। या सर्वांची काय गरज होती? मला नको या वस्तू। आरोही रडवेली झाली होती। माझी चॉईस तुला आवडली नाही का? असं असेल तर सांग, आपण तुझ्या पसंतीने खरेदी करूयात, विश्वजित म्हणाला। मला तसं म्हणायचं नव्हतं। मी तुमच्या घरातील साधी नोकरानी आहे, म्हणून माझ्यावर खर्च करणं योग्य नाही। मला कोणाचेही उपकार नको आहेत। मी जशी आहे ठीक आहे। आरोही स्वाभिमानी होती, ज्याची प्रचिती त्याला आधीच आली होती, म्हणून त्या दिवशी ती पैशाने भरलेली बॅग सोडून गेली होती। मी तुझ्यावर उपकार करत नाही, तुझ्यामुळे जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे। एक आई आपल्या मुलाला जसं जपते तसा तू जान्हवीचा सांभाळ करत आहे। उलट तू आल्यापासून मला तिची चिंता राहिली नाही। आपल्या घरात बाकी नोकर आहेत, पण त्या पैशासाठी काम करतात, पण तू त्या सर्वांपेक्षा वेगळी आहे, म्हणून माझं पण तुझ्याप्रती काहीतरी कर्तव्य आहे, विश्वजितने सांगितलं। यापुढे तिला बोलण्यासारखं काहीही नव्हतं। त्याने स्वतः तिच्यासाठी कारचा फ्रंट साईड डोअर ओपन केला। विश्वजित प्रमाणापेक्षा जास्त चांगुलपणा दाखवत आहे हे त्याच्या वागण्यातून दिसत होतं, म्हणून याचं कारण तिला शोधून काढायचं होतं। बरेच दिवस झाले मी माझ्या फ्रेंडला भेटली नाही। तुम्ही मला ड्रॉप करा, मी एकटी घरी येईल, आरोहीने त्याला ॲड्रेस सांगितला। तुझ्यासाठी मी थांबायला तयार आहे, तू म्हणशील तितके दिवस, विश्वजित मिररमधून तिलाच पाहत होता। तुम्हाला ऑफिससाठी उशीर होईल, मी व्यवस्थित घरी येईल, आरोही म्हणाली। पण ऐकेल तो विश्वजित कसला। त्याची कार एका जुनाट बिल्डिंग समोर येऊन थांबली। तू निवांत ये, मी इथेच थांबतो, विश्वजित म्हणाला। बट सर, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? विश्वजितने तिला दटावले। ती चुपचाप गाडीतून उतरली आणि बिल्डिंगच्या आतमध्ये गेली। तसा विश्वजित मंद हसला। आज त्याची करोडोची डील होणार होती, तरी तो आरोहीसाठी थांबला होता। तिचा सहवास लाख मोलाचा होता, म्हणून हा क्षण त्याला गमवायचा नव्हता। विश्वजितच्या सिक्युरिटीसाठी समशेरा दुसऱ्या गाडीतून आला होता। या बिल्डिंगमध्ये जया राहते हे त्याला माहीत होतं, पण आरोही इथं का आली असेल हे त्याला समजत नव्हतं। तिचे कोणी रिलेटिव्ह या बिल्डिंगमध्ये राहत असतील असं त्याला वाटलं, म्हणून त्याने जास्त लक्ष दिलं नाही। दरवाजावरची बेल वाजली। जयाने दरवाजा उघडला तर समोर आरोही होती। आरोही तू? जयाने तिला कडकडून मिठी मारली। आय मिस यू आरोही, मला तुझी खूप आठवण येत होती। तू खुश तर आहे ना? जयाचे डोळे पाणवले होते। मी किती खुश आहे तुला शब्दातही सांगू शकत नाही। मी ज्या घरी काम करते ती माणसं खूप चांगली आहे, माझ्यावरून जीव ओवाळून टाकतात। थँक्यू जया, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी पण या दलदलीमध्ये, आरोहीला पुढे बोलवत नव्हतं। माझ्या आरोहीला जगातली सर्व सुख मिळू दे, तू बस, मी तुझ्यासाठी खायला करते, जयाने तिला आतमध्ये घेतलं। मी पुन्हा केव्हा तरी येईल,
मी सरांसोबत आली आहे. ते बाहेर माझी वाट पाहत आहे. उगाच माझ्यामुळे त्यांना उशीर होईल, आरोहीने सांगितलं. ओ हो, क्या बात है आरोही. तुमचे सर तुझ्या प्रेमात तर पडले नाही ना? हँडसम असेल तर अजिबात सोडू नको. तुझी लाईफ सेट होईल, जया म्हणाली. काहीही काय, त्यांच्यासारखी श्रीमंत व्यक्ती माझ्यासारख्या मुलीसोबत का लग्न करेल? त्यांना मुलींची कमी नाही, आरोही म्हणाली. याचा अर्थ ते हँडसम आहे. आता तर मला पाहायचं आहे. तुला नको असेल तर मी ट्राय करते, जया म्हणाली. आरोहीने डोक्याला हात लावला आणि दोघी बाहेर आल्या. शमशेराने सहज त्या दिशेला पाहिलं तर जया आणि आरोही सोबत होत्या. याचा अर्थ जया तिला आधीपासून ओळखत होती, जे शमशेराला माहीत नव्हतं. तो लगेच गाडीतून उतरला आणि त्या दोघींच्या जवळ आला. हाय जया, कशी आहेस? शमशेराने विचारलं. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? आरोहीने विचारलं. आम्ही दोघे फ्रेंड आहोत. जेव्हा मला गरज असते शमशेरा मदतीला हजर असतो. पण तू याला कसं काय ओळखते? जयाने विचारलं. ते मी, आरोही काही म्हणणार तसा बंदुकीची गोळी सुटण्याचा आवाज आला. नशीब, निशाणा चुकला आणि ती गोळी आरोहीच्या बाजूला असलेल्या कारच्या विंडोमधून आरपार झाली, ज्यामधून सर्वत्र काचा विखुरल्या. आरोही, विश्वजितची नजर त्या दिशेला गेली. तो पटकन गाडीमधून खाली उतरला. विश्वजितने आपली रिव्हॉल्वर काढली आणि त्या दिशेला फायरिंग करायला सुरुवात केली. तुम्ही दोघी आत जा, मूव्ह फास्ट, विश्वजित ओरडला. त्या दोघी बिल्डिंगच्या आत गेल्या. समोर व्हाईट कलरची गाडी होती, ज्यातून एक माणूस गोळीबार करत होता. शमशेर आणि विश्वजितने जबरदस्त फायरिंग करायला सुरुवात केली तसा तो माणूस गाडी घेऊन पळून गेला. शमशेरा, त्याला फॉलो कर, मला ती व्यक्ती हवी आहे, विश्वजितने ऑर्डर दिली. तसा शमशेरा पटकन गाडीत बसला आणि निघून गेला. हा गोळीबार नक्की कोणासाठी होता हे माहीत करून घेणे गरजेचे होते. झाल्या प्रकरणामुळे आरोही भेदरली होती. दोघी लॉबीमध्ये बसल्या होत्या. आर यू ओके आरोही? विश्वजितने तिचा चेहरा उंजळीत घेतला. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला असह्य करत होतं. तुम्ही शमशेराचे बॉस आहात ना? मग आरोहीला कसं काय ओळखता? आरोही कोणाजवळ काम करते हे जयाला माहीत नव्हतं. आरोही माझ्या बंगलोवर काम करते. आम्ही निघतो. तू स्वतःची काळजी घे आणि शमशेरा येत नाही तोपर्यंत घराबाहेर निघू नकोस, विश्वजितने सांगितलं. विश्वजितने आरोहीला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. दोघेही निघून गेले. यावेळी जयाच्या चेहऱ्यावर स्मित झळकत होतं, कारण विश्वजितच्या डोळ्यामध्ये तिच्याविषयी असलेलं प्रेम ओतप्रोत भरलं होतं, जे तिच्या नजरेने हेरलं होतं. यापुढे तिला आरोहीची चिंता नव्हती. विश्वजित आरोहीला घेऊन घरी आला. त्यावेळी बाकी मेंबर इव्हेंट प्लॅन करत होते. विश्वजितने अजूनही तिचा हात हातामध्ये घेतला होता, जे पाहून त्रिशाच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने अमृताला इशारा केला. तिला पण हा प्रकार आवडला नव्हता. यावेळी तू घरी काय करत आहेस? तुझी इम्पॉर्टंट मीटिंग होती ना? राकेशने विचारलं. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. त्यावेळी छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. आरोही घाबरली होती म्हणून तिला सोडवायला आलो होतो, विश्वजितने सांगितलं. आरोहीने पटकन त्याच्या हातातून हात सोडवला आणि आतमध्ये निघून गेली. आरोही घाबरलेली वाटत आहे. एव्हरीथिंग इज ओके ना? अमितने काळजीने विचारलं. माझ्यावर फायरिंग झाली होती म्हणून ती घाबरली आहे, विश्वजितने सांगितलं. व्हॉट? कोण होता तो? तुला काही झालं तर नाही ना? त्रिशाने विश्वजितला मिठी मारली. मला काहीही झालेलं नाही, विश्वजितने तिला स्वतःपासून दूर केलं आणि निघून गेला. या मुलाला स्वतःची थोडी सुद्धा काळजी नाही. आपले किती दुश्मन आहे हे माहीत असूनही हा विदाऊट सिक्युरिटी फिरत असतो. अमित, आपण या विषयावर DSP यांच्यासोबत बोलायला हवं, राकेश म्हणाले आणि दोघेही निघून गेले.
पाहिलं त्रिशा, मी सांगितलं होतं ना, ही मुलगी दिसते तशी नाही. विश्वजितने किती प्रेमाने तिचा हात पकडला होता. त्याने कधी इतकी जवळीक तुझ्यासोबत साधली नाही. रीटा आगीत तेल ओतायचं काम करत होती. विश्वाची चॉईस डाऊन मार्केट आहे, पण तो कामवालीला पण सोडत नाही. हे पाहून मला त्याच्या स्टेटसची कीव वाटते. माझं त्याच्यावर प्रेम नसतं तर मी कधीच त्याला सोडून गेले असते. माझ्यासारख्या मुलीसोबत उभं राहण्याची पण त्याची लायकी नाही. त्रिशाला भयंकर राग आला होता. काल्म डाऊन त्रिशा. श्रीमंत मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलांना वेड लावणं आजकालच्या मुलींची फॅशन आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, म्हणून विश्वाला दोष देऊ नको. तुला जे सांगितलं आहे त्यावर फोकस कर. अमृताने तिची कान उघडणी केली, पण त्रिशा शांत बसणार नव्हती. तिला काहीही करून आरोहीची हकालपट्टी करायची होती. विश्वजितने आणलेल्या वस्तू आरोहीने जान्हवीला दाखवल्या, ज्यामध्ये उच्च प्रतीचे कॉस्मेटिक, सँडल्स, पर्स अशा बऱ्याच गोष्टी होत्या. ही खरेदी भाईंनी केली आहे, ते पण तुझ्यासाठी? जान्हवीचा विश्वास बसत नव्हता. मी नकार दिला होता, पण ते ऐकायला तयार नव्हते. मला या ब्रँडेड वस्तू कॅरी करता येणार नाही, आरोही रडवेली होत म्हणाली. विश्वाभाई तुझ्या प्रेमात तर पडले नाही ना? जान्हवी तिच्याकडे संशयाने पाहत होती. काहीही काय? या विचाराने आरोही घाबरली होती. माझी काहीच हरकत नाही. तू माझी वहिनी झाली तर मला आनंद होईल, जान्हवी म्हणाली. या जगात माणुसकी नावाची गोष्ट असते, याची प्रचिती मला आली आहे. सरांचे मन मोठे आहे, म्हणून त्यांनी माझी मदत केली. आणि या वस्तू माझ्यासाठी महागड्या असल्या तरी तुमच्यासाठी क्षुल्लक आहे, आरोही म्हणाली. तुला भाई आवडत असतील तर मला सांग, माझी काहीही हरकत नाही. तुम्हा दोघांचा जोडा अगदी शोभून दिसेल, जान्हवी म्हणाली. आणि त्रिशा टाळ्या वाजवत आत आली. तिने दोघींचं बोलणं ऐकलं होतं. विश्वाला मिळवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, आणि तू या भिकार मुलीसोबत माझ्या विश्वाची बरोबरी करत आहे. अरे हो, मी तर विसरली होती. ही मुलगी घर सोडून गेली तर माझ्या बेबीचे डायपर कोण चेंज करणार? यासाठी तुला ही डाऊन मार्केट मुलगी वहिनी म्हणून हवी आहे ना, त्रिशा म्हणाली. तोंड सांभाळून बोल त्रिशा, तिला बोललेलं मी खपवून घेणार नाही. जान्हवीचा पारा चढला. त्रिशाचं लक्ष बेडवर ठेवलेल्या वस्तूंवर गेलं. ओ, म्हणजे माझा संशय खरा होता. ही शॉपिंग विश्वाने तुझ्यासाठी केली आहे ना? आजकाल फ्रीमध्ये काही मिळत नाही. मग या वस्तूच्या बदल्यात तू किती रात्र त्याच्यासोबत झोपली आहे सांग, त्रिशा म्हणाली. मी ऐकून घेते याचा अर्थ असा नाही तुम्ही मला वाटेल ते बोलाल. तुम्ही समजता तशी मी नाही. आरोहीचे डोळे भरून आले होते. तुझ्यासारख्या चीप मुलींना जाणून घेण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. आजपासून तू या घरात राहणार नाही. त्रिशाने तिचा हात पकडला आणि तिला ओढत बाहेर घेऊन जाऊ लागली. बिहेव युअरसेल्फ त्रिशा, आरोही कुठेही जाणार नाही, सोड तिला. जान्हवीच्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्या आवाजाने रीटा, राकेश, अमित आणि अमृता बाहेर आले. त्रिशा सोड तिला. अमित मध्ये पडले आणि त्यांनी त्रिशापासून आरोहीची सुटका केली. यावेळी ती मोठमोठ्याने रडत होती. या मुलीची घाणेरडी नजर माझ्या विश्वावर आहे. ही मुलगी या घरात राहणार नाही, नाहीतर मी हिचा जीव घेईल. त्रिशा तिच्या अंगावर धावून गेली. पुरे हा तमाशा. तुझ्या याच वागण्यामुळे विश्व तुझ्यापासून दुरावला आहे, अमित म्हणाले. तू एका कामवालीसाठी माझ्या मुलीचा इन्सल्ट करत आहे. या अशाच मुलींमुळे कितीतरी प्रपंच उद्ध्वस्त झाले आहे. मला वाटतं हिची आई पण अशीच असेल, अमृता म्हणाली, ज्याचं आरोहीला वाईट वाटलं. विश्वजितची घरी येण्याची वेळ होत आहे. आज जे झालं त्यातील काहीच त्याला समजता कामा नये. आणि त्रिशा बेटा, तू निश्चित राहा, विश्वा फक्त तुझा आहे, राकेश म्हणाले.
त्रिशा पाय आपटत निघून गेली. तू ठीक आहेस ना बेटा? अमितने काळजीने विचारलं. यावेळी आरोही पूर्णपणे कोलमडून गेली होती. माझ्या मुलीच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नको. विश्वाच्या बाबतीत ती पॉझिटिव्ह आहे, अमित म्हणाले. मी चुकीची अशी काहीच वागली नाही. माझ्या आईचे ते संस्कार नाही. त्या बिचारीने तिच्या आयुष्यात बरंच काही सहन केलं होतं, पण कधी कोणाचा प्रपंच उद्ध्वस्त केला नाही. त्यांनी माझ्या आईविषयी असं बोलायला नको होतं, आरोही म्हणाली. अमितला तिचं वाईट वाटत होतं. तुझं गाव कोणतं आणि तुझ्या आईवडिलांचं नाव काय आहे? अमितने विचारलं. आरोहीने डोळे पुसले आणि पुढे काही बोलणार तितक्यात विश्वा आला. हॅलो अंकल, तुम्ही अजून झोपला नाही? विश्वाने विचारले. तुझीच वाट पाहत होतो. आज विचार केला आपण दोघे एकत्र डिनर करूयात. या बहाण्याने आपल्याला बोलता पण येईल, अमित म्हणाले. तुमचे इंटेन्शन मला बरोबर समजतात. मी फ्रेश होऊन आलो. आपण टेरेसवर बसूयात. आरोही, अर्ध्या तासाने आमचं डिनर तिथेच घेऊन ये, विश्वजितने सांगितलं आणि निघून गेला. आरोही पण किचनमध्ये गेली. तिला पाहिल्यापासून अमितचं मन आपल्या भूतकाळामध्ये जात होतं. असं का, तेच त्यांना समजत नव्हतं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.